सर्वांना नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एखाद्या व्यक्तीला विजेच्या झटक्यापासून कसे वाचवायचे आणि प्रथमोपचार कसे करावे याबद्दल चर्चा करणार आहोत. उद्दिष्ट: या व्हिडिओ सत्राच्या शेवटी तुम्ही एखाद्या व्यक्तीला विजेच्या धक्क्यापासून वाचवण्यासाठी सक्षम होऊ शकता. कृत्रिम श्वासोच्छवासाचा सराव, स्कॅफर्स पद्धत, सिल्वेस्टर पद्धत, हॉलगर नेल्सन पद्धत, माउथ टू माउथ पद्धत, माउथ टू नोज पद्धत आणि कार्डियाक अरेस्टसाठी CPR. इलेक्ट्रिकल शॉक म्हणजे काय? आपल्या सर्वांना माहीत आहे की या आधुनिक जगात वीज ही एक गरज आहे. विजेशिवाय काहीही करता येत नाही. त्याच वेळी विजेचा वापर योग्य रीतीने करणे आवश्यक आहे, ज्यामध्ये चांगले इन्सुलेशन, योग्य श्रेणी आणि वैशिष्ट्यांचा वापर करणे, मानक प्रक्रियांचे पालन करणे इत्यादींचा समावेश आहे. तसे न केल्यास धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि मनुष्यांना इजा होऊ शकते, अगदी मृत्यूपर्यंत. सोप्या भाषेत, जेव्हा विद्युत प्रवाह मानवी शरीराला स्पर्श करतो किंवा वाहतो तेव्हा विद्युत शॉक मानवांसाठी एक धोकादायक आपत्ती आहे. जिथे थेट वीज आहे तिथे हे होऊ शकते. इलेक्ट्रिक शॉकचे परिणाम अजिबात नाही, ते गंभीर दुखापत आणि मृत्यूपर्यंत असतात. विद्युत शॉकचा धोका विद्युत प्रवाहाच्या प्रकारावर, व्होल्टेज किती उच्च आहे, विद्युत प्रवाह शरीरातून कसा जातो, व्यक्तीचे एकूण आरोग्य आणि त्या व्यक्तीवर किती लवकर उपचार केले जातात यावर अवलंबून असते. मानवी शरीर विद्युत का चालवते? आमच्या पेशी विद्युत प्रवाह चालवण्यासाठी विशेष आहेत. संपूर्ण शरीरात आणि मेंदूला सिग्नल पाठवण्यासाठी मज्जासंस्थेसाठी वीज आवश्यक असते, ज्यामुळे आपल्याला हालचाल करणे, विचार करणे आणि अनुभवणे शक्य होते. आपल्या शरीरातील अंतर्गत अवयव, उती आणि रक्ताभिसरण प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणात खारट पाणी असते. पाण्यातील मोबाईल आयन ते योग्य आयनिक विद्युत वाहक बनवतात. एकदा का आपण त्वचेच्या सर्वात बाहेरील कोरड्या आणि अधिक प्रतिरोधक थराखाली आलो की आपल्या शरीराच्या आतील भागाची विद्युत प्रतिरोधकता 100 ओहम सेंटीमीटर असते. आपल्या शरीराच्या पेशींमध्ये सोडियम आयन, पोटॅशियम आयन, क्लोराईड आयन इत्यादी विविध आयन असतात, ज्यात वीज चालवण्याची प्रवृत्ती असते. त्यामुळे आपले शरीर चांगले विद्युत वाहक बनते. विद्युत शॉक कधी होतो? संपूर्ण पॉवर सर्किट बंद न करता फॉल्ट क्षेत्रासह कार्य करणे. PPE कर्मचारी संरक्षणात्मक उपकरणे किंवा योग्य साधने आणि उपकरणे न वापरणे. विद्युत उपकरणांना स्पर्श करणे ज्यांना योग्य प्रकारे माती दिली गेली नाही. पीडितांची थेट सुटका करणे. विजेखाली जाणे. विजेच्या धक्क्याचा मानवावर काय परिणाम होतो यावर चर्चा करूया. येथे विद्युत शॉकचे काही परिणाम दिले आहेत, जे वर्तमान रेटिंगवर अवलंबून असतात. 1. 6 ते 25 मिली अँपिअर किंवा 0.006 ते 0.025 अँपिअरमुळे वेदनादायक शॉक आणि स्नायूंच्या नियंत्रणाचे नुकसान होऊ शकते. 2. 9 ते 30 मिली अँपिअर किंवा 0.009 ते 0.030 अँपिअरमुळे फ्रीजिंग करंट होऊ शकतो, ज्याला लेट्स गो श्रेणी देखील म्हणतात, आणि तुम्हाला सर्किटपासून दूर फेकले जाईल. 3. 50 ते 150 मिली अँपिअर किंवा 0.050 ते 0.15 अँपिअरमुळे अत्याधिक वेदना, श्वसन बंद होणे आणि तीव्र स्नायू आकुंचन होऊ शकते. 4. 1000 ते 4300 मिली अँपिअर किंवा 1 ते 4.3 अँपिअरमुळे हृदय थांबू शकते, मज्जातंतूंचे नुकसान होऊ शकते आणि मृत्यू होण्याची शक्यता आहे. 5. 10,000 मिली अँपिअर किंवा 10 अँपिअर कार्डियाक अरेस्ट, गंभीर भाजणे आणि मृत्यू होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीला इलेक्ट्रिकल शॉकपासून कसे वाचवायचे? जेव्हा तुम्हाला एखादी व्यक्ती थेट स्रोताच्या संपर्कात येत असल्याचे दिसते, म्हणजे विजेचा शॉक, तेव्हा खालील पायऱ्या करून त्या व्यक्तीला शक्य तितक्या लवकर विद्युत स्रोतापासून वेगळे करा. 1. मुख्य वीज पुरवठा त्वरित बंद करा. तुम्ही ज्या सर्किट किंवा उपकरणावर काम करत असाल त्या सर्किटची पॉवर नेहमी बंद करा. याचा अर्थ सामान्यतः तुमच्या घराच्या सेवा पॅनलमधील ब्रेकर बॉक्स योग्य प्रकारे बंद करणे.
तुम्ही कॉर्ड असलेल्या उपकरणावर काम करत असाल तर उपकरणाची वीज बंद करण्यासाठी कॉर्ड अनप्लग करा. सर्किट मृत होईपर्यंत पीडिताला तुमच्या उघड्या हाताने स्पर्श करू नका किंवा विद्युत प्रवाह तुमच्यामधूनही जाईल. 3. थेट विद्युत स्रोत पीडितापासून दूर हलवा. 4. नेहमी इन्सुलेटर किंवा गैरवाहक सामग्री वापरा, जसे की लांब लाकूड, झाडूची काठी, टेलिफोन डायरी इत्यादी. 5. तुम्ही कोरड्या जमिनीवर उभे आहात आणि बळीपासून शक्यतो दूर आहात याची खात्री करा. 6. एकदा पीडित व्यक्तीला विद्युत स्रोतापासून वेगळे केल्यावर त्याचा श्वास आणि नाडी तपासा. 7. व्यक्ती बेशुद्ध दिसल्यास ताबडतोब रुग्णवाहिका बोलवा. श्वासोच्छवासाचे कोणतेही चिन्ह नसल्यास पीडितावर कृत्रिम श्वासोच्छवासाचा सराव करा. CPR कार्डिओपल्मनरी रिसुसिटेशन. विजेचा धक्का बसणे कसे टाळता येईल? चला एका वाक्यांशाने सुरू करू. उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला आहे. 1. इलेक्ट्रिकल क्षेत्रात काम करताना नेहमी वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे PPE घाला. वैयक्तिक संरक्षक उपकरणांमध्ये हातमोजे, सुरक्षा चष्मा आणि शूज, इयरप्लग किंवा मफ, हार्ड हॅट्स, रेस्पिरेटर्स किंवा कव्हरऑल्स, वेस्ट आणि बॉडीसूटचा समावेश होतो. 2. नेहमी IS मानांकनानुसार सुरक्षित घटक आणि उपकरणे वापरा, जसे की फ्यूज, सर्किट ब्रेकर, अर्थ लिकेज ब्रेकर्स आणि असे. 3. भारतीय विद्युत नियम 1956चे काटेकोरपणे पालन करा. 4. विजेच्या आगीवर कधीही पाणी फेकू नका. इलेक्ट्रिकल फायरवर क्लास C प्रकारचं अग्निशामक यंत्र वापरा. क्लास Cच्या आगीमध्ये ऊर्जायुक्त विद्युत उपकरणांचा समावेश होतो. C रेटिंग असलेले एक्स्टिंग्विशर्स ऊर्जायुक्त विद्युत उपकरणांचा समावेश असलेल्या आगीच्या वापरासाठी डिझाईन केले आहेत. 5. वीज पुरवठा बंद केल्यानंतरही निऑन टेस्टर किंवा चाचणी दिव्याला स्पर्श करण्यापूर्वी विद्युत प्रवाह वाहणार नाही याची खात्री करा. 6. बाथरूम भागात GFCI ग्राउंड फॉल्ट आणि करंट इंटरप्टर आउटलेट वापरा. GFCI विद्युत दोष शोधतात आणि शॉक टाळण्यासाठी वीज बंद करतात. कॉर्डच्या संपर्कात पाणी येण्यासारख्या गोष्टींमुळे किंवा साधने, दोर किंवा उपकरणांमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे दोष होऊ शकतात. घराबाहेर किंवा कोणत्याही आर्द्रतेच्या जवळ काम करताना GFCI संरक्षण विशेषतः महत्त्वाचे आहे, परंतु ही नेहमीच एक उपयुक्त सुरक्षा खबरदारी असते. 7. पृथ्वीचा प्रतिकार वारंवार तपासून चांगल्या अर्थिंग प्रणालीची खात्री करा. 8. विद्युत उपकरणे किंवा उपकरणे अनप्लग करणे. सॉकेटमधून प्लग वर खेचा, केबलवर नाही. 9. लोड स्थितीत पॉवर कॉर्ड अनप्लग करू नका. तुम्ही डिव्हाइस चालू असताना अनप्लग केल्यास विजेचा प्रवाह एक चाप तयार करू शकतो, जी वीज अक्षरशः आउटलेटपासून प्लगपर्यंतच्या अंतरावर उडी मारते. हे सामान्यतः दिवे आणि लहान उपकरणांसह करणे सुरक्षित आहे, ज्यात चालू अथवा बंद स्विच नसतात. परंतु मोठी उपकरणे जसे की ड्रायर, रेंज, AC युनिट्स आणि अगदी इलेक्ट्रिक हीटर्स जेव्हा डिस्कनेक्ट किंवा लोड अंतर्गत कनेक्ट केले जातात तेव्हा धोकादायक आर्क्स तयार करू शकतात. 10. खराब झालेली एक्सटेन्शन पॉवर कॉर्ड वापरू नका. 11. ज्याचा तिसरा प्रॉंग जो ग्राउंडिंग पिन आहे तो काढला गेलाय असा विजेचा प्लग कधीही वापरू नका. 12. लाईट बल्ब बंद करण्यापूर्वी वीज पुरवठा बंद करा. 13. तुमचे हात ओले असताना, विशेषतः अंघोळीनंतर कोणतीही विद्युत उपकरणे वापरू नका. जेव्हा तुम्ही ओल्या हातांनी स्विचला स्पर्श करता तेव्हा स्विचच्या आत पाणी जाण्याची आणि स्विचच्या उघडलेल्या धातूच्या विद्युत भागांच्या संपर्कात येण्याची शक्यता असते. पाणी विजेचे उत्तम वाहक असल्याने तुमच्या हातातून विद्युत प्रवाह ताबडतोब तुमच्या शरीरात जाईल. परिणामी पाण्याच्या प्रमाणानुसार तुम्हाला सौम्य ते तीव्र धक्का बसेल. तुमच्या जीवाला धोका म्हणून विजेचा धक्का बसण्याची ही शक्यता टाळण्यासाठी आम्ही ओल्या हाताने इलेक्ट्रिकल स्विच चालवू नये असा सल्ला देतो. 14. उपकरणे ओलावा आणि पाण्यापासून दूर ठेवा. 15. कॅपॅसिटर असलेल्या उपकरणांबाबत तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण ते उपकरण अनप्लग केलेले असताना किंवा सर्किट पॉवर बंद असल्यास धक्का देऊ शकतात. कॅपॅसिटर हे बॅटरीसारखे असतात, ज्यात ते स्वतःच इलेक्ट्रिक चार्ज ठेवतात. ते सहसा ज्यामध्ये मोटर्स असतात अशी उपकरणे आणि इतर उपकरणांमध्ये जसे की एअर कंडिशनर, रेफ्रिजरेटर, फ्रीजर, गॅरेज दरवाजा उघडणारे आणि मायक्रोवेव्ह ओव्हन इत्यादीत आढळतात. 16. नेहमी इन्सुलेटेड टूल्स वापरा.
एखादे साधन कधी घसरते किंवा पडते आणि अपघाती विद्युत जोडणी केव्हा होते हे तुम्हाला कळत नाही. अशा आपत्तींना रोखण्यासाठी उष्णतारोधक साधनांमध्ये कमीत कमी प्रमाणात एक्सपोज्ड मेटल असते. तुम्ही शिडीवरून इलेक्ट्रिकल वायरिंग किंवा उपकरणावर किंवा जवळ काम करत असल्यास धातूच्या शिडीऐवजी नॉन कंडक्टिव्ह फायबरग्लास शिडी वापरा. 17. कोणतीही विद्युत उपकरणे ओव्हरलोड करू नका किंवा निर्दिष्ट मर्यादेत विद्युत उपकरणे वापरू नका. 18. विद्युत उपकरणे प्रथमच वापरताना त्यांची नेमप्लेट पहा. 19. गडगडाटी वादळाच्या वेळी लोकांनी घरामध्ये जाऊन आश्रय घ्यावा आणि नौकाविहार करणाऱ्यांनी शक्य तितक्या लवकर पाण्यातून उतरावे. प्रत्येकाने फोन, संगणक आणि विद्युत उपकरणे वापरण्यापासून परावृत्त केले पाहिजे, कारण ते विजेसाठी वाहिनी असू शकतात. 20. झाडांची छाटणी करताना, गटार साफ करताना किंवा छप्पर दुरुस्त करताना वीज वाहिन्यांपासून दूर राहा. 21. कधीही खाली पडलेल्या पॉवर लाईनला स्पर्श करू नका. 22. विद्युत धोक्याच्या चिन्हांबद्दल नेहमी जागरूक राहावे. 23. दोष दूर करण्यासाठी केवळ कुशल लोकांचेच मनोरंजन केले पाहिजे. मला आशा आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही एखाद्या व्यक्तीचा विजेच्या धक्क्यापासून बचाव करू शकाल आणि एखाद्याला विजेच्या धक्क्यापासून वाचवू शकाल. पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुमचा दिवस चांगला जावो.